सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे. दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस कच्चे दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो. फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी. घर परिवारात सुख शांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे पोळीचे 4 समभाग करून एक भाग गाईला, एक भाग काळ्या कुत्र्याला, एक भाग कावळ्याला, एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा. प्रत्येक दिवशी गरम तव्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर दुधाचा शिडकावा करावा. घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते. ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी. रोग नाहीसे होतात. कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिव मंदिरात जाऊन मूठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा. मंत्र ओम रणमुक्तीश्वराय नमः. या उपायाने कर्जबाधा नाहीसे होते. मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गूळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करून 40 दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्या. कर्जमुक्ती लवकरच होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.